विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी पारधी विकास परिषदेच्या शिष्टमंडळाची आढावा बैठक पार पडली। विदर्भ प्रांताध्यक्ष बबन गोरामन यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील 42 पारधी वस्त्यांवरील राजस्व अभियान जातीच्या प्रमाणपत्रांसह शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीत सादर केलेल्या 19 सूत्रीय पारधी विकास आराखड्यात पारधी वस्त्यांना महसुली गावाचा दर्जा देण्याची शिफारस करण्यात आली। तसेच उच्च शिक्षित विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य आणि क्रांतीवीर समशेर सिंग पारधी शिक्षण जागर यात्रा नागपूरसह वर्धा, चंद्रपूरमध्ये राबविण्याची मागणी करण्यात आली। या बैठकीत जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकास योजनांवर चर्चा झाली। आदिवासी विकास विभागाचे सहकार्य मिळेल असे उपायुक्त दिगंबर चव्हाण यांनी सांगितले। शिष्टमंडळात अनिल पवार, अतिश पवार, राहुल राजपूत, प्रशांत गोरामन आदी उपस्थित होते।